असं वाटतं की जर गाडीचा एखादा अपघात झाला कृत्रिम बुद्धिमत्ताने बनवलेल्या एखाद्या गाडीचा जर अपघात झाला तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला जबाबदार असेल का? आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात तुमची कृत्रिम बुद्धिमत्ता उभी राहील का? हा प्रश्न माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांना विचारावासा वाटतोय. खरं तर भारतातली आता सर्वात मोठी जी समस्या म्हणजे दहशतवाद समस्या, ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून आपल्या भारताला जगाला विनाश करू शकते, जगाचा नाश आपला करू शकते. विषयाचा याही पुढे जाऊन विचार जेव्हा मी करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं तुमचं हे AI कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण म्हणतो की भारतातला आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तरुणांचे विवाह होत नाही. यातही AIचा हात आहे. कसा सांगतो ऐका. आता जे लग्नासाठी प्रथमतः वधू आणि वराकडे बायोडाटा आणि जे फोटो पाठवले जातो, काळ्या ढेकळासारख्या दिसणाऱ्या माणसाला गोऱ्यापिठासारखं केलं जातं. हे AIचं शाप मला वाटतं. आणि जाता जाता मित्रांनो मी कविता लिहितो. खरं तर मी कविता कुठेच म्हणत नाही, पण तुमच्यासारखे गर्दीतले दर्दी दिसले तर मला राहवत नाही. कविता मांडतोय, कविते